संत म्हणती सप्तपदी सव्वासे सख्य साधूशी घडते. स स स स स स स स स या अक्षराच्या पुनरावृत्तीने मित्रांनो या ठिकाणी या काव्यपंक्तीमध्ये काय झालेलं आहे तर एक नाद निर्माण झालेला आहे. नाद निर्माण होऊन त्याला सौंदर्य प्राप्त जर झालेला असेल तर होते अनुप्रास अलंकार. या ठिकाणी हा अनुप्रास अलंकार. आता बघा अक्षराची पुनरावृत्ती होते त्याच्यानंतर त्याला नाद निर्माण होतो आणि त्या नादामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होते. असं वर्णन अशी जे काव्यपंक्ती असेल तर त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. आता बघा प्रश्न विचारलेला आहे संत म्हणती सप्तपदी सव्वासे सख्य साधूशी घडते तर आन्सर येते मित्रांनो अनुप्रास अलंकार. अन्य आपण उदाहरणे बघू. काकाने काकांचे कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा करा कापले क क क क क क क म्हणजेच अनुप्रास अलंकार. गडदिनीने जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले ग ग ल ल म्हणे इथं अनुप्रास अलंकार. देवा दिन दयाळा दूरदृत दास दुःख दुर्दवडी शांती समद दे द द द द द नाद निर्माण झाला सौंदर्य प्राप्त झाला अनुप्रास अलंकार. पेटिवले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ग ग ग ग ग या ठिकाणी सुद्धा अनुप्रास अलंकार. पाचवा प्रश्न रजतनीला ताम्रनील स्थिरपल चलपल सलिले हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे अनुप्रास अलंकार. दामोदर दास दे अनुमोदन ही हरवाया नवरी दादास देव दावी दार करीती सोय सदैव वरी द द द द द अनुप्रास अलंकार. नेक्स्ट आहे घेतीच्या पघडीतून खडखडा फेसाळले ओहळ ळ अनुप्रास अलंकार. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी म्हणजे या ठिकाणी सुद्धा अनुप्रास अलंकार. बालिश बहु बायकात बडबडला म्हणजे या ठिकाणी ब अनुप्रास अलंकार. अनंत मरणे अधिमरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारील मरणाची स्मरण भावी मग चिरंजीवपण ये बघते म्हणजे या ठिकाणी सुद्धा म अशा पद्धतीनं अनुप्रास अलंकार. दॅट्स इट कंप्लीट.